नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात घडलेल्या 11 अद्भुत चमत्काराबद्दल, ज्याबद्दल वारकरी परंपरेत आजही भावनेने सांगितले जाते. 17व्या शतकात देहू या पवित्र गावात तुकाराम महाराज यांचा जन्म झाला आणि लहानपणापासूनच त्यांच्या मनात भगवान विठ्ठल यांच्याविषयी अटूट प्रेम होतं. पण त्यांच्या आयुष्यात खूप संकटे आली. दुष्काळ, व्यापार बुडणे, घरची जबाबदारी, जवळच्या माणसांचे निधन या सगळ्यांमुळे त्यांनी संसारापासून अलिप्त होऊन पूर्णपणे विठ्ठल भक्तीत स्वतःला अर्पण केलं. आणि इथूनच त्यांच्या आयुष्यातील चमत्कारांची मालिका सुरू झाली. पहिला चमत्कार असा सांगितला जातो की एकदा ते अत्यंत दुःखी अवस्थेत भंडारा डोंगर येथे ध्यान करत बसले होते. तेव्हा त्यांना विठ्ठलाचं दिव्य दर्शन झालं आणि त्या दिवसांपासून त्यांच्या मुखातून अभंगाची अखंड गंगा वाहू लागली. दुसरा चमत्कार असा आहे की त्यांनी जे अभंग लिहिले त्यामध्ये इतकी ताकद होती की लोकांच्या मनातील दुःख दूर होत असे. तिसरा चमत्कार असा सांगितला जातो की एकदा त्यांच्या घरात अन्न नव्हतं, पण विठ्ठलावरती विश्वास ठेवून त्यांनी नामस्मरण सुरू ठेवलं आणि अचानक कुणीतरी अन्न घेऊन आलं. वारकरी मानतात की तो स्वतः विठ्ठल होता. चौथा आणि सर्वात प्रसिद्ध चमत्कार म्हणजे अभंग नदीतून वर येण्याचा. काही लोकांनी त्यांच्या अभंगांना नाकारून ते इंद्रायणी नदीमध्ये टाकायला सांगितले. तुकाराम महाराजांनी अहंकार न करता ते सर्व अभंग पाण्यात सोडले आणि मनापासून विठ्ठलाला प्रार्थना केली. काही दिवसांनी ते सर्व अभंग पाण्यावर तरंगत वर आले आणि लोक थक्क झाले. पाचवा चमत्कार असा सांगितला जातो की एकदा त्यांच्या कीर्तनात इतकी भक्तीची ऊर्जा होती की अनेक लोकांच्या डोळ्यात आपोआप अश्रू आले आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाला. सहावा चमत्कार म्हणजे एकदा एका भक्ताने संकटातून वाचण्यासाठी तुकाराम महाराजांचे नाव घेतले आणि त्याला चमत्कारिकरित्या मदत मिळाली. सातवा चमत्कार असा आहे की त्यांच्या अभंगांमुळे हजारो लोकांनी दारू, वाईट सवयी आणि पापाचा मार्ग सोडला. आठवा चमत्कार असा सांगितला जातो की एकदा कीर्तन करताना लोकांना तुकाराम महाराजांच्या मागे विठ्ठलाचे तेजस्वी रूप दिसले. नववा चमत्कार म्हणजे त्यांनी लोकांना शिकवले, देव मंदिरातच नाही तर प्रत्येकाच्या मनात आहे. ही शिकवण त्या काळात खूप मोठी क्रांती होती. दहावा चमत्कार असा की त्यांच्या कीर्तनाच्या वेळी लोकांना वेळ कसा जातो हेच कळत नसे आणि अनेकांना अंतर्मनात शांतता मिळत असे. आणि शेवटचा आणि सर्वात अद्भुत चमत्कार म्हणजे त्यांचे वैकुंठ गमन. असे सांगितले जाते की एका दिवशी कीर्तन चालू असताना आकाशात दिव्य प्रकाश पसरला आणि गरुडावरून एक दिव्य रथ उतरला. तो रथ भगवान विष्णू यांनी पाठवला होता. तुकाराम महाराजांनी शेवटचा अभंग म्हणत सर्वांना एकच संदेश दिला, विठ्ठल नाम कधी सोडू नका. आणि लोकांच्या डोळ्यासमोर ते त्या दिव्य रथामध्ये बसून आकाशात निघून गेले. आणि त्या दिवसापासून हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. आणि वारकरी परंपरेत असा विश्वास आहे की तुकाराम महाराज देहाने गेले असले तरी त्यांच्या अभंगामध्ये, त्यांच्या नामामध्ये आणि प्रत्येक भक्तांच्या हृदयात ते आजही जिवंत आहेत. म्हणूनच जेव्हा वारकरी ज्ञानोबा तुकाराम असा गजर करतात तेव्हा तो फक्त शब्दांचा गजर नसतो, तर तो भक्तीचा, विश्वासाचा आणि संतांच्या अमर संदेशाचा आवाज असतो. देवावरती पूर्ण विश्वास ठेवा, नम्र राहा आणि नामस्मरण करत राहा. कारण जिथे विठ्ठलाचं नाम आहे तिथेच तुकाराम महाराजांचं अस्तित्व आजही जाणवतं. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.